इकोविस्टा सांस्कृतिक मंडळ गेल्या 8 वर्षांपासून नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असून यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या मंडळाची खासियत म्हणजे सर्व धर्म, जाती व वयोगटातील नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात। मुलांसाठी नृत्यगाणी, महिलांसाठी व पुरुषांसाठी खेळ तसेच विविध उपक्रम घेण्यात आले। विशेष म्हणजे प्रत्येक घरातून अल्पोपहार आणून कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र बसून तो प्रसादासारखा घेतला। हे मंडळ फक्त नवरात्रच नव्हे तर शिवजयंती, होळी, दहीहंडी, गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी असे सणही एकात्मकतेने साजरे करते। इकोविस्टा सांस्कृतिक मंडळ हे भारत इकोविस्टा शिळफाटा या हाऊसिंग सोसायटीचं प्रसिद्ध मंडळ असून या परिसरात एकोप्याचे व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे। नमस्कार, माझं नाव अनिल कोळेकर आहे। मी इकोविस्टा सांस्कृतिक मंडळमध्ये सचिव सेक्रेटरी म्हणून मी काम करतो। खरं तर या सोसायटीमध्ये गेले 9 वर्षापासून प्रत्येक सण साजरा केला जातो आणि या 2 वर्षापासून आम्ही इकोविस्टा सांस्कृतिक मंडळ हे एक संस्था आम्ही रजिस्टर केलेली आहे आणि याच्या मार्फतच आम्ही इथे लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत या सगळ्यांचा इथे सहभाग असतो, या उत्साहामध्ये सहभाग असतो आणि खूप उत्साहाने इथे ते लोक सहभाग घेतात। आम्ही खूप छान पद्धतीने इथे जे सगळे उत्सव असतात, जेवढे पण आपले काही सण साजरे होतात ते आम्ही उत्साहाने साजरे करतो। त्याच्यामध्ये आम्ही खरं तर इकोविस्टा सांस्कृतिक मंडळ, सांस्कृतिक म्हटलं की संस्कृती येते आणि संस्कृती म्हटलं की संस्कृती आम्हाला जपणे ही खूप गरजेची आहे, काळाची गरज आहे। कारण आज या डिजिटल दुनियेमध्ये आपण लहान मुलांना काय शिकवतो हे महत्त्वाचं आहे। त्यांना आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण सांगणे आणि जपणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे गरजेचं आहे। ते आम्ही आजपर्यंत पोहोचवत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा इकोविस्टा सांस्कृतिक मंडळतर्फे आम्ही त्यांना सगळ्यांना ही जी आपली संस्कृती आहे ती कशी जपायची हे आम्ही त्यांना सांगत जाऊ। कारण या डिजिटल दुनियेमध्ये लहान मुलं कदाचित या संस्कृतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि खरं तर आपण त्यांना ही संस्कृती कशी जपली पाहिजे हे आपलं शिकवणं काळाची गरज आहे। आणि मी इथून पुढे पण सर्वांनाच सांगेन की असे प्रत्येक सोसायटीमध्ये हे सण साजरे व्हावे, जसे आम्ही सण साजरे करतो तसे प्रत्येक ठिकाणी सण साजरे व्हावे, जेणेकरून ही संस्कृती आपली सगळ्यांनी जपली पाहिजे आणि आपल्या मुलांपर्यंत ती पोचली पाहिजे।